त्रास आणि बाजारात आपलं कामाचं पैसे आल्यावर तर बाजारात आणले तसंच त्या इकडं पैसे हो का बघा चुरमुर घेतलं तर ठेवलं तर चुरमुरं ते घेतलं आपलं पहिला बाजार चुरमुरं पण दुसरं काय नाही. तर बाजरी बिजरी घेतली 5 किलो घेतला चुरमुरं सगळं येतं आपण शेवची उडा ते आणि आता निघायचं घरी रद्द आहे तिथे चला. आणि काय घ्यायचं काय नाही केलं तर पुढं आपलं घेतलं ह्याच्यात हां आणि झालं की अजून काय घ्यायचं चला देऊ काय आपल्या काय कामाला जायचं. चला कांदा तेवढं घ्यायचं कांदा कांदा बुकिट चांगला आहे कांदा मस्त कांदा कसा आहे तो 2 किलो 50 2 किलो कांदा एकदाच म्हणलं 2 किलो घ्यावं म्हणजे टेन्शन नाही. रद्द आहे ते तिथं झालं का लय सगळं घेतलं बघा तेवढंच कांदा राहिला होता. अजून पाहिजे गवार घ्यायची का हा गवार घ्यायची पण सुकून जाते व उद्या बनवून असते बर बर त्या 10 रुपयाचे मग नको मग दे 50 पैसे चला काय 50चा 2 किलो काय कांदा हां 2 किलो घेतलं. चला टमाटा घेतला ना घेतलाय टाकली आता सगळं सामान नाही राहू दे घेतलंय. चला हो झालं का झालंय का चला मग काय नाही कांदा चला 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 गुडशेव रत्ता घ्यायला काय नाही खात बी नाही सगळं मुलांच्या भरती करते त्या नुसतं खटाचं खटा खाली कपाटात मला लाल कलरची आवडतच नाही बरं ती नाही आवडत पण ठेवा बी येत नाही मरणाचं जन्मच होतं या अजून काय दिवसात साबुनदानी चायना झारा गॅस लायटर फक्त 20 रुपये. तेव्हा ते आपल्या बाजारातलं खात बसते ते हो का आता चाललंय बा पप्पा खेळाय घेता कारण ही खाते ते फक्त बाजार पुरतच मला तू वागवायलाच आणते फक्त मग कशाला आणू जी का बाजार वागवायला मला आणते हा आणि माझ्याकडे नाही का निंबा आहे दाखव आजच घेतलंय आजच बाजार आणला इथं जसं गावात बोकांडे वजन काढवायच्या बोकांड्या अहो भाडवणीत आल्यापासून आताच पहिल्यांदाच घेतलाय बाजार सांगते काय सांगते रे कसा आहे त्या गावचा बाजार लय दिवसात ना आली मी पण दाखवते तुम्हाला बाजार चल खान खाना चला चला हो काही असला पळपट घ्यायचं पण तुटल्यावर घेणार तुम्हाला असली बारकी कढई घ्यायची होती ना विचारा की त्यांना लय आवडते आहे का ना लोकड कितीला आहे कढई कढई कितीला आहे बारकी 150 सगळ्यात बारकी लोखंडी तवा पण हे आपल्याला बारकाच घ्यायचा म्हणलं तर कितीला हो काही चांगलं असतंय वाटतं लोक 250ला काय कमी करून नाही का देणार 10-20 असते काय जड आहे बघा चांगलं बघा हे हातात घेऊन पाहिजे चांगला बरं राहू द्या बघू परत आता काय असते घेते ते चहा पुढे जास्त येते काय मिक्स असते ती काय घेताय त्यांना लागले त्या भुका त्याच्यामुळे हे पळते ते काय करायचं घरी आहे की हो कशाला आमच्या रेल्वेतला इथला बोगदा असा आहे दिसतं तर आता ही लाईटी लावल्या त्या म्हणून तरी
आली बघा घरी आता आणि बाजरी नीट करत बसली आहे का. लाईट नाही की मग काय आहे? ठीक आहे. हाय का. तर आणली बाजरी बिजरी आणि इथंच आहे अजून मग व्हायचं तेवढं कांदा आणण्यात आहे 2 लिंब आणले ते आबाळ तर का इतकं आलंय हाय का. कसं माझ्या तर लय वाईटा काय करावं काय नाही तर सकाळी मी काही व्हिडिओ सोडला नाही. बर व्हिडिओ काय सोडला नाही काय झालंय काय माहिती अंग थरथर कापायला लागलंय माझं. पण ती मला म्हणलं मी त्यांना म्हणलं होतं जावा तुमच्या तुम्ही बाजारला मी काही येत नाही पण ती मला म्हणलं चलच म्हणून गेली बाजारला आली तोंडाने देऊन सुकले का नाही काय माहिती मला. म्हणजे कशाचं टेन्शन येतंय कशाचं काय होतंय मलाच कळलं नाही काय. आणि बघू आता उद्याचं झालंय आपलं नक्की. मला नाही आवडतच मटणच नाही आवडत. तर आता म्हणजे त्या थोडा रसा रसा तरी का करताय ना नाही मटण पण मला आवडतच नाही मटणाचं त्याचा मला नादच नाही त्याच्यामुळे मला काय आवडत नाही. ते म्हणजे त्या रसा तरी खा पण मला नाही आवडतच काय करू. तर बाजरी आणली जेवर म्हणलं अशी चांगली आहे मस्त पैकी. आता ह्यांच्या पैसे दळायला देते आणि करते. डोळण तीन बाय घ्याव का लाल भडक झाले ते काय झाले काय नाही. आता मी काय खायला पियला काय आणलं नाही नुसतं एक चुरमुरं घेतलं होतं राहताना आणलं होतं ते हे आंबा त्यातलंच एक फोड खाल्ली हो का एवढीच एक फोड खाल्ली होतं तर वरती आलं मग त्यांना दिलं. जेवण नाही का जेवण नसल्यामुळे झाले काय माहिती 2-3 दिवस झाले. तर तुम्हाला दाखवते मी हो का इथं अयो पोचला वय का का कोथिंबीर टमाटा आणि वांगी नाही का. तर पिशवी नव्हते म्हणून ते म्हणजे त्याला तर पडा फुटला का नाही. तरी आम्ही पाम तेल खातोय एवढा 8 दिवस कसं पण जातोय. कणकणी साली आणि झाकी मी तुम्हाला लय दिवस झाला मी म्हणते मला कणकणी आली ज्यावेळेस मी सोलापूरला चालले होते ना तेव्हापासून. पण परत काहीतरी डोक्यात अजून काहीतरी विचार आला का ते पण राहतंय जाती कुठं कोण आहे. बाजारात खडं बिडं काय जरा थोडीशी महाग असते पण महाग आणल्यावर जरा खडं नसते त्यांना जरा थोडी स्वस्त आणली का झालं त्यातलं हेच असतंय सगळं मरणाचं खडं तेच. तरी मला त्या ताईचा सुद्धा फोन आला इन्नेच करते गे की अहो टाका की व्हिडिओ मी म्हणलं टाकते म्हणलं जरा मला बरं वाटत नाही म्हणलं टाकते परत मग आता मला त्यांनी कशासाठी बाजारला नेलं दवाखान्यात जा म्हणून चल म्हणून त्यासाठी नेलं मला मी काय दवाखान्यात गेलीच नाही. आणि तशी उलट मी कधी बी हाफ सीझन मध्ये तयार होत असते बघा पण इकडं आल्यापासून टेन्शन म्हणजे काम नसलं का टेन्शन येतं काम असलं म्हणजे काय वाटत नाही. तर असं झंपर ते सगळं गळायला लागलं आहे का सगळं. त्यांचं दीरभाव जायचं चाललंय उद्या विराट भरू आणि आपलं निघू म्हणजे तिकडे डोक्याचं जरा थोडंसं टेन्शन तरी कमी होईल. तर बघू आता
तिथं बी गेल्या खोली लागल. खोली तर बघितली म्हणा, पण तिथलं झाडायचं ते आहे म्हणल्यावर, आणि तिथं नाही भांडी घासायची सोय, तिथं नाही कपडे धुवायची सोय, आंघोळीला म्हणजे लांब म्हणजे सगळं एकत्र म्हणजे कसं की मग मग त्या मॅडमला फोन केला तर नको म्हणलं आम्हाला तिथं दुसरं बघा, आम्ही दुसरं काही पण काम करतो. मग उद्या आता 10-11 वाजता जातो. ते म्हणल्या संध्याकाळपर्यंत बघते, म्हणजे उद्या या तुम्ही. आणि तसं मला लय जणांच्या कमेंट आल्या की रानात आम्हाला तुम्हाला काय दोघाला पण काम आहे, या आमच्याकडे या. पण मी रानातली कामं करते व म्हणजे मी कुठलं पण काम करते, पण माझ्या नवऱ्यानं कधीच रानातलं कधीच कुठलेच काडीला हात लावला नाही रानातला. त्यांना फक्त डायव्हर भटीवरला एवढं 2 येते, तसं कुठलं दुसरं येत नाही काम. तर बघू आता आपलं असंच व्हिडिओ कधी कमी कधी जास्त असंच येतील. बघू आता पुढच्या व्हिडिओ मध्ये काय होतंय काय नाही. 2-3 दिवस आपल्याला काय पीठ तर काय नव्हतं. मग आता तर कपडे तर सकाळी तेवढे धुतले ते, कारण का भिजले होते सगळे. तर आता अजून माझे तेवढे राहिले ते कपडे, म्हणजे सकाळचे राहिले तेच कपडे सगळे. चला आता